नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी राहिनी नामदार, इयत्ता 12वीचे अर्थशास्त्र विषयातील दुसरे प्रकरण उपयोगिता विश्लेषण यामधील घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा टॉपिक घेऊन आले आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी DMU असे म्हणतात. चला तर पाहूया हा सिद्धांत. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिला आहे. अल्फ्रेड मार्शल 26 जुलै 1842 रोजी यांचा जन्म झाला. 23 जुलै 1924 साली यांचा मृत्यू झाला. अल्फ्रेड मार्शल हे जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्रामधील नवसनातनवादाचा महत्त्वाचा पुरस्कर्ता म्हणून यांना ओळखले जाते. यांचा आवडता विषय गणित आणि त्याबरोबरच त्यांना अर्थशास्त्र या विषयात रुची निर्माण झाली. तत्वज्ञान व नीतिशास्त्र या विषयांद्वारे त्यांना अर्थशास्त्राची ओळख झाली. अल्फ्रेड मार्शल हे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे किंवा ते प्राध्यापक होते. सनातनवादी अर्थशास्त्र जे ॲडम स्मिथ, J.S. मिल, डेव्हिड रिकार्डो होते, ते अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास पॉलिटिकल इकॉनॉमी यामध्ये करत होते. 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिला आणि त्यानंतर त्यांना अर्थशास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले गेले. मार्शल यांनीच व्यक्तीच्या उपभोगाला महत्त्वाचे स्थान दिले. मार्शल यांनीच व्यक्तीला वस्तूंचे उपभोग केल्यानंतर त्यातून समाधान कसे मिळते, उपयोगिता ही संकल्पना काय आहे, त्यातून एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता या संकल्पना केवळ मानवी कल्याणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अभ्यासलेल्या आहेत. कारण की मानवाचं कल्याण कशात आहे, त्यांचं हित कशात आहेत याच्यावर मार्शल यांनी भर दिला आहे. मानवाचं कसं असतं ना, खर्च होण्याचं दुःख नसतं, पण हिशोब लागला नाही की त्रास होतो. त्याचा तो हिशोब लागला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रातील सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामधील वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. मार्शल यांचा हा जो सिद्धांत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, हा सिद्धांत गॉसेन, हर्मन हेनरिच गॉसेन या अर्थतज्ञाच्या गॉसेन लॉ म्हणून देखील ओळखला जातो. गॉसेनच्या नियमालाच त्यांनी त्या ठिकाणी विकसित केले आणि तो या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. मार्शल यांनी सिद्धांताचे विधान कसे केलेले आहे ते म्हणतात की इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासूनच असलेल्या एखाद्या वस्तूमध्ये किंवा त्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होत गेली तर त्यापासून जे व्यक्तीला समाधान मिळते ते कमी कमी होत जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतर परिस्थिती, याच्या आधी मी ते स्पष्टीकरण दिलेले आहे. इतर परिस्थिती म्हणजे व्यक्तीचे उत्पन्न, देशातील लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या सवयी, पर्यायी वस्तूंच्या किमती, सरकारचे कर विषयक धोरण, नैसर्गिक परिस्थिती, रीतिरिवाज, परंपरा या सगळ्या कायम असल्या पाहिजे. त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही पाहिजे. ही सगळी परिस्थिती स्थिर असल्यानंतर एखाद्या व्यक्तीजवळ एखादी वस्तू याच्यामध्ये जर वाढ होत गेली तर त्या वस्तूपासून त्या व्यक्तीला जे समाधान मिळते ते समाधान कमी कमी होत जाते. कारण की बघा ना, आजकालची जी मुलं आहेत त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत.
घरामध्ये काही काही विद्यार्थ्यांना सगळ्या फॅसिलिटी, सगळ्या व्यवस्था असतात की त्यांनी अभ्यास करावा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावं. पण मुलांकडे जेव्हा सगळं काही असतं त्यावेळेस त्यांना शिकण्याची त्या ठिकाणी रुचीच नसते. आपण पाहतो आजकालच्या न्यूजमध्ये, बातमीपत्रात, जे मुलं MPSC UPSC परीक्षा पास होतात ते गरीब घरामधून आलेले आहेत. काहींचे वडील रिक्षा चालक आहेत, काही जण वॉचमनची मुलं आहेत, काही शेतकऱ्यांची मुलं आहेत. जी मुलं गरीब आहेत ती मुलं त्या ठिकाणी अशा स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होतात. म्हणजे ज्यांच्याकडे ज्या वस्तू असतात त्यांना त्या वस्तूंची किंमतच नसते. ज्यांच्याकडे ती वस्तू नसते त्यांना त्या वस्तूंची किंमत असते आणि त्यातून ते जास्त फायदा, जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हे मी या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिकल जीवनाशी, वास्तव जीवनाशी संबंध याचा जोडलेला आहे. तुम्हाला त्याची प्रचिती यावी हाच माझा फक्त उद्देश होता. सांगण्याचा उद्देश काय आहे की अल्फ्रेड मार्शल हे काय म्हणत आहेत की एखादी वस्तू अधिक प्रमाणामध्ये असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा ही लोकांची कमी कमी होत जाते. हे या सिद्धांताचे महत्त्वाचे विधान आहे आणि या विधानावरच पूर्ण सिद्धांत मांडले गेले आहेत. बघा, उदाहरणार्थ आता या ठिकाणी आपल्याला एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडे सफरचंद आहेत. सफरचंद हे खूप त्याच्याकडे जास्त प्रमाणात येतील. तर उदाहरणार्थ त्याला भूक लागलेली असेल आणि ज्या वेळेस तो पहिले सफरचंद खाईल तर त्याला जे समाधान मिळेल ते जास्त असणार आहे. आणि दुसरे खाईल तर त्याच्यापासून एवढे सफरचंद मिळणार, एवढे त्याला समाधान मिळणार नाही. जसजसे ते सफरचंदाचा उपभोग, त्या सफरचंदाचे सेवन तो घेत जाईल त्या प्रमाणामध्ये त्या सफरचंदापासून त्याला जी समाधान मिळत होते ते कमी कमी होत जाणार आहे. आता आपण या सिद्धांताची गृहीतके अभ्यासूयात. या सिद्धांताची काही गृहीतके आहेत आणि त्या गृहीतकांवरच हा सिद्धांत अवलंबून आहे. जसं आपण पाहिलं की इतर परिस्थिती कायम हे महत्त्वाचं गृहीतक या सिद्धांताला लागू पडते, तरच हा सिद्धांत खरा ठरू शकतो. आता कोणकोणती गृहीतके आहेत ते आपण पाहूया. पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता. विवेकशीलता म्हणजे काय? विवेकशील म्हणजे समजूतदारपणा, विवेकशील म्हणजे बुद्धिमान व्यक्ती, विवेकशील म्हणजे ज्याला चांगलं आणि वाईट यातला फरक समजतो. मग अशा सामान्य माणसाचं जो विवेकशील आहे त्याचं वर्तणूक कसं असतं, तर तो काय करत असतो, ज्या वेळेस एखादी वस्तू घेत असतो तर त्या वस्तूपासून आपल्याला समाधान मिळत आहे का हे आधी पाहत असतो. समाधान जास्त मिळत असेल तरच ती विवेकशील व्यक्ती त्या वस्तूचे खरेदी करेल किंवा उपभोग घेईल किंवा ती वस्तू सेवन करेल. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खरा ठरण्यासाठी त्याचं पहिलं गृहीतक आहे ती व्यक्ती विवेकशील असली पाहिजे. त्यानंतर दुसरं त्याचं गृहीतक आहे संख्यात्मक मापन. म्हणजे व्यक्ती ज्या वेळेस एखाद्या वस्तूचे सेवन करते, एखाद्या वस्तूचे उपभोग करते, त्या वस्तूपासून त्या व्यक्तीला जी उपयोगिता मिळत आहे त्या उपयोगितेचे मापन करता येते, असे या ठिकाणी गृहीतक मांडलेले आहे. जसं मी या ठिकाणी आपण मागच्या वेळेस अभ्यासलेले आहेत सीमांत उपयोगिता. प्रत्येक नगापासून जी उपयोगिता मिळते ती उपयोगिता काढताना त्या ठिकाणी तिचे संख्यात्मक मापन केले जाते. उदाहरणार्थ पाहूया आपण की पहिला सफरचंद एखाद्या व्यक्तीने खाल्ला तर त्या व्यक्तीला त्या पहिल्या सफरचंदापासून 10 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. दुसऱ्या सफरचंद खाल्ला तर त्याला त्या दुसऱ्या सफरचंदापासून 8 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. म्हणजे या ठिकाणी पहिल्या सफरचंदापासून जेवढी उपयोगिता मिळाली त्याच्यापेक्षा कमी उपयोगिता दुसऱ्या सफरचंदापासून मिळाली. तिसऱ्यापासून 6, चौथ्या सफरचंदापासून 4, पाचव्यापासून 2 आणि 6वा सफरचंद आता पोट भरलेला आहे आणि हे सगळे सफरचंद सलग खाल्ले गेले पाहिजे.
तर 6व्या सफरचंदापासून मला काहीही उपयोगिता मिळणार नाही, कारण की त्यावेळेस माझं पोट भरलेलं आहे. पण हे जे मी 10, 8, 6 ही जी उपयोगिता आहेत त्याचं मी संख्यात्मक मापन करत आहेत, म्हणजे ते गृहीतक मांडलेलं आहे की उपयोगिता ही मोजता येते, संख्यामध्ये मोजता येते, असं गृहीतक या ठिकाणी मांडलेलं आहे. तिसरं गृहीतक आहे, एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना ती वस्तू कशी असली पाहिजे, तर त्या वस्तूचा रंग, त्या वस्तूचा आकार, त्या वस्तूचा रूप, त्या वस्तूची चव ही एकसारखी असली पाहिजे. उदाहरणार्थ पहिल्या सफरचंदाचा आकार, रंग, चव जसे होते त्याच्यापेक्षा दुसऱ्या सफरचंदामध्ये फरक असला, दुसरा सफरचंद लहान असेल, दुसरा सफरचंद आणखी गोड असेल, तर त्यावेळेस दुसऱ्या सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही जास्त होईल. यामुळे हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी कोणते गृहीतक मांडले आहे की वस्तूमध्ये एकजिन्सी असला पाहिजे, सगळ्या वस्तू या सारख्या असल्या पाहिजेत, त्यांचा आकार एकसारखा असला पाहिजे, त्यांचा रंग एकसारखा असला पाहिजे, त्यांची जी चव आहे, खाण्यासाठी जी चव आहे ती एकसारखी असली पाहिजे, तर हा सिद्धांत खरा ठरेल. त्यानंतर चौथं त्या ठिकाणी गृहीतक मांडलेलं आहे उपभोग सातत्य. म्हणजे ज्या वेळेस व्यक्ती, या ठिकाणी आपण सफरचंदाचं उदाहरण घेतलेलं आहे, त्याप्रमाणे ज्या वेळेस व्यक्ती सफरचंदाचे सेवन करते त्यावेळेस त्यामध्ये कोणताही खंड नसला पाहिजे. सफरचंदाचे सेवन त्या व्यक्तीने सलगपणे एका पाठोपाठ एक केले पाहिजे, त्यामध्ये अंतर पडले नाही पाहिजे, तर हा सिद्धांत खरा ठरू शकेल. समजा एखाद्या व्यक्तीने आज एक सफरचंद खाल्ले आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी दुसरा सफरचंद खाईल, तर मिळणारी सीमांत उपयोगिता ही कदाचित सगळ्याच घटकांपासून मिळणारी समान असेल. किंवा मग आता एक खायचं आहे, 3 तासानंतर पुन्हा एक सफरचंद खाईल, सीमांत उपयोगितेमध्ये फरक पडणार नाहीत, कदाचित त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता वाढलेली देखील असेल. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही घटते कशी हे दाखविण्यासाठी उपभोगामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर 5वं याचं गृहीतक आहे योग्य आकारमान. उपभोग वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान हे साधारण एकसारखे असावे. एक वस्तू किंवा एका वस्तूचं नग हे लहान असेल, एक वस्तू मोठी असेल, तर त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही घटती दिसणार नाही. आता बघा, या ठिकाणी सफरचंदाचं या ठिकाणी दाखवलेलं आहे, काही सफरचंद मोठे आहेत, काही छोटे आहेत, काही खूपच लहान आहेत. मग ज्यावेळेस 6वा सफरचंद घेईल आणि तो एकदम छोटासा असेल, चेरीसारखा, तर त्या ठिकाणी त्याला काहीच वाटणार नाही, तो सफरचंद खाऊन त्रास होणार नाही, त्याच्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटणार नाही. फक्त सफरचंदाचंच उदाहरण का घेते असं वाटत असेल तर बघा, पण सफरचंदाच्या ऐवजी जर चपाती याचं उदाहरण घेतलं तर एक चपाती खूप मोठी आहे, एक लहान, एक पुरीसारखी. मग पहिली चपाती खाल्ली, जेवढी सीमांत उपयोगिता मिळाली, दुसरी खाल्ल्यानंतर एवढा त्रास नाही होणार, कारण की आकार बदललेला आहे. त्यानंतर तिसरी एकदम पुरीसारखी असेल, आकार बदललेला आहे, मग सगळ्यांकडून मिळणारी सीमांत उपयोगिता कदाचित सारखीच असेल. मग हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी जे वस्तूंचं उपभोग घेतले जात आहेत त्या वस्तूंचा आकार एकसारखा असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर 6वा जो भाग आहे, 6वा जे गृहीतक आहे ते आहे स्थिरता. आपण या सिद्धांताच्या सुरुवातीला सिद्धांताचे विधान पाहिले, त्यामध्ये सांगितलेले इतर परिस्थिती कायम, म्हणजे लोकांचे उत्पन्न, जो उपभोगता आहे, जो त्या वस्तूचे सेवन करत आहेत त्याचे उत्पन्न हे स्थिर असले पाहिजेत, त्याच्या आवडीनिवडी या स्थिर असल्या पाहिजेत, त्याची पसंती स्थिर असली पाहिजेत, पैशाची जी उपयोगिता आहे स्थिर असली पाहिजे, नैसर्गिक परिस्थिती स्थिर असली पाहिजे. हे सगळे घटक जर स्थिर असेल तरच हा सिद्धांत खरा ठरू शकतो. त्याच्यासाठी स्थिरता हे महत्त्वाचे गृहीतक या ठिकाणी मांडलेले आहे. त्यानंतर 7वं या ठिकाणी गृहीतक आहे विभाज्यता. उपभोगात आणलेली जी वस्तू आहे त्या वस्तूचे विभाजन करता आले पाहिजे. विभाजन करता आले तर त्या ठिकाणी हा सिद्धांत खरा ठरू शकेल. काही वस्तू अशा असतात ज्यांचे विभाजन करता येणार नाही, अवजड वस्तू, किंवा मग या ठिकाणी मी उदाहरण दिलेले आहेत बघा, कार असेल, TV असेल, फ्रीज असेल,
या वस्तूंचं या ठिकाणी विभाजन करता येणार नाही आपल्याला. आणि या वस्तू आपण खूप कालावधीनंतर दुसरी वस्तू घेण्याचा विचार करत असतो. या वस्तू असं आपण एकानंतर एक अशा सलगपणे खरेदी करणारच नाही. तर एकदाच आयुष्यामध्ये यामध्ये जेव्हा गुंतवणूक करतो आपण ती 1 ते 2 वेळाच करणार, पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार नाही. म्हणून ज्या वस्तूंचं विभाजन होत नाहीत किंवा ज्या अवजड वस्तू असतात त्या वस्तूंचा या ठिकाणी त्या वस्तू या सिद्धांताला लागू पडत नाही. ज्या वस्तूंचं उपभोग घेता येणार, सेवन करता येणार, अशा ज्या वस्तूंचं विभाजन करता येणार, वाटप करता येणार, त्या वस्तूंचाच या सिद्धांतामध्ये विचार केला जातो. त्यानंतर 8वं गृहीतक आहे की ज्या वस्तूचा उपभोग घेतला जातोय त्या वस्तूपासून त्या व्यक्तीची एकच गरज भागविली गेली पाहिजे. जसं मी सफरचंदाचं उदाहरण घेतलंय, जसं मी चपातीचं उदाहरण घेतलंय, त्याच्यातून त्या व्यक्तीची भूक भागविणे ही गरज पूर्ण केली जात आहे. काही वस्तू अशा असतात की त्यांच्यापासून व्यक्तींच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. उदाहरणार्थ विजेमार्फत आपण काय करतोय, घरामध्ये पंखे त्या ठिकाणी चालवू शकतो, TV लावू शकतो, वीज असेल तर कम्प्युटर वापरू शकतो, घरामध्ये किचनमध्ये मिक्सर वापरणार आपण, त्या ठिकाणी वॉशिंग मशीन वापरणार, कित्येक वस्तू असतात इलेक्ट्रॉनिक आयटम्स, विजेचा वापर करून आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो. मग आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी त्या विजेचा वेगवेगळ्या पद्धतीने आपली गरज भागवण्यासाठी वापर केला तर मिळणारी सीमांत उपयोगिता ही जास्त असेल किंवा समान असेल, पण ती कमी होणार नाही. मग हा सिद्धांत खरा ठरणार नाही. आपला सिद्धांत खरा ठरण्यासाठी त्या वस्तूपासून जी वस्तू उपभोग घेतली जाणार आहे त्यापासून फक्त एकच गरज पूर्ण होत आहे का याची काळजी घेतली गेली पाहिजे. हे 8वं गृहीतक या ठिकाणी मांडलेलं आहे. जसं या ठिकाणी आपण सफरचंदाचं उदाहरण घेतलेलं आहे. सफरचंद याच्यातून उपभोक्त्याची भूक भागविण्याची गरज पूर्ण केली जाते. आता हा सिद्धांत आपण तक्त्यामार्फत अभ्यासूया. एक्सची नगसंख्या या ठिकाणी एका कॉलममध्ये दिलेली आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये सीमांत उपयोगिता दिलेली आहेत. एक्सची नगसंख्या म्हणजे सफरचंद आपण घेतलेला आहे. मग पहिल्या सफरचंदापासून सीमांत उपयोगिता 10 मिळते. दुसऱ्या सफरचंदापासून सीमांत उपयोगिता 8 मिळते. सीमांत उपयोगिता म्हणजे वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता. आता दुसरा सफरचंद लगेच खाल्ला गेला तर त्याच्यापासून सीमांत उपयोगिता घटत गेलेली आहे, कमी प्राप्त झालेली आहे. तिसऱ्या नगापासून 6 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त झाली आहे. त्यानंतर चौथ्या सफरचंदापासून 4 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त झालेली आहेत. 5व्या नगापासून 2 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त झालेली आहेत. म्हणजे ही सीमांत उपयोगिता घटत जाते. जसजसं मी सफरचंदाचं सेवन करत जाईल, माझं पोट भरत जाईल, तसतसं मला त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी होत जाणार. पण 6वा नग असा असेल ज्यावेळेस सीमांत उपयोगिता 0 होईल, माझं पोट हे भरलेलं असेल, आता मला सफरचंद खावंसं वाटणार नाही, त्यावेळेस मला त्याच्यापासून सीमांत उपयोगिता 0 मिळेल. आणि जरी एखाद्याने जबरदस्ती केली आणि 7वा सफरचंद मला खायला दिला तर त्यावेळेस मला जी सीमांत उपयोगिता मिळेल ती फक्त 0 झालेली नसेल तर ती ऋण झालेली असेल. कदाचित त्या 7व्या सफरचंदामुळे मला उलटी झालेली असेल किंवा 7व्या सफरचंदाचा दुष्परिणाम झाला असेल आणि त्याच्यामुळे मला मिळणारी सीमांत उपयोगिता ही -2 म्हणजे ऋण होते. आता हा सिद्धांत आपण आकृतीच्या द्वारे स्पष्ट करूया. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र. य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. क्ष अक्षावर वस्तूंचे नग म्हणजे सफरचंदाचे नग दर्शवलेले आहे. आपण उदाहरणार्थ सफरचंद घेऊया. मग हा जो पहिला नग दिलेला आहे म्हणजे वस्तूचे नग, या ठिकाणी पहिलं सफरचंद जर मी खाल्लं तर मला त्यापासून या ठिकाणी बघा 10 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. त्यानंतर समजा जर मी दुसरे सफरचंद घेतले तर त्यापासून मला 8 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त झालेली आहे. त्यानंतर समजा मी
तिसरे सफरचंद घेतले, तिसरे सफरचंद खाल्ले, तर तिसऱ्या सफरचंदापासून मला या ठिकाणी तिसऱ्या सफरचंदापासून 6, बघा या ठिकाणी 6 एवढी त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता प्राप्त होईल. म्हणजे सीमांत उपयोगिता अशी कमी कमी होत जाते. मग त्यानंतर जर चौथे सफरचंद घेतले मी, तर चौथ्या सफरचंदापासून मला 4 एवढी या ठिकाणी काय मिळणार आहे, सीमांत उपयोगिता. पाचव्या सफरचंदापासून 2 आणखी कमी झालेली आहे एवढी. आणि 6व्या सफरचंदाच्या वेळेस मला 0 एवढी उपयोगिता मिळते. त्यानंतरही कोणी जबरदस्ती केली आणि मी 7वा सफरचंद खाल्ला, तर मला -2 एवढी सीमांत उपयोगिता मिळेल. त्यावेळेस मला मिळणारी सीमांत उपयोगिता ही नकारात्मक ऋण असेल. अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत तक्त्याच्या आधारे जाणून घेऊया. या ठिकाणी आपण वस्तूचे नग यामध्ये सफरचंद हे व्यक्तीला उपभोग घेण्यासाठी गृहीत धरला आहे आणि त्यापासून त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता पाहूया. ज्यावेळेस व्यक्ती पहिल्या नगाचे सेवन करते, त्यावेळेस त्या व्यक्तीला 10 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. ज्यावेळेस ती व्यक्ती दुसऱ्या सफरचंदाचे सेवन करते, मिळणारी सीमांत उपयोगिता ही 2 ने कमी होते, म्हणजे ती 8 होते. तिसऱ्या सफरचंदाचे सेवन केल्यानंतर मिळणारी उपयोगिता आणखी कमी होते, ती 6 एवढी होते. त्यानंतर चौथ्या सफरचंदापासून त्या व्यक्तीला आणखी 2 ने कमी होऊन सीमांत उपयोगिता 4 मिळते. 5व्या नगापासून 2 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. 6व्या नगाला मिळणारी सीमांत उपयोगिता ही 0 असेल, कारण की आता जवळपास 6व्या नगाने किंवा 6व्या सफरचंदामुळे माझे पोट भरले असेल. त्यावेळेस मला ते सफरचंद नकोसे असेल आणि जरी ते जबरदस्तीने मी खाल्ले, तर त्याच्यापासून मला उपयोगिता मिळणार नाही. आणि जर एखाद्याने जबरदस्तीने आणखी 7वा नग जर त्या ठिकाणी सेवनासाठी दिला, तर त्यापासून मला -2 एवढी सीमांत उपयोगिता मिळेल. -2 म्हणजेच त्या ठिकाणी ऋण उपयोगिता. फायदा होणार नाहीत, उलट त्या ठिकाणी नुकसान होईल. म्हणजेच त्या ठिकाणी मिळणारी सीमांत उपयोगिता -2 एवढी होईल. आता हाच तक्ता आपण आकृतीच्या द्वारे स्पष्ट करूयात. या ठिकाणी बघा, अय अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. अक्ष अक्षावर वस्तूचे नग सफरचंदामध्ये दर्शवलेले आहेत. ज्यावेळेस व्यक्ती पहिल्या नगाचे सेवन करते, त्यावेळेस तिला 10 एवढी त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. दुसऱ्या नगापासून 8 एवढ्या सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्राप्त होत असते. तिसऱ्या नगापासून 6 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. चौथ्या नगापासून त्या व्यक्तीला मिळणारी सीमांत उपयोगिता 4 एवढी आहे. 5व्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता 2 एवढी असेल. 6व्या नगाच्या वेळेस त्या व्यक्तीला या ठिकाणी 0 आहे, म्हणजे मिळणारी उपयोगिता ही 0 होते. आणि जर कोणी जबरदस्ती केली, 7वा नग त्या ठिकाणी घेतला, तर मिळणारी उपयोगिता ही -2 एवढी असेल. या ठिकाणी ती -2 एवढी होणार. या सर्व बिंदूंना जोडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सीमांत उपयोगिता वक्र हा प्राप्त होईल. सीमांत उपयोगिता वक्र हा असेल सीमांत उपयोगिता वक्र. तो कसा असतो? तो नेहमी घटत जाणारा असतो आणि या ठिकाणी त्या व्यक्तीला श अक्षाच्या खालच्या बाजूस मिळणारी उपयोगिता ही ऋण उपयोगिता प्राप्त होत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीमांत उपयोगितेचा वक्र किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत तक्त्याच्या द्वारे व आकृतीच्या द्वारे अभ्यासला आहे.